ह्या सगळे सण जेवायला मी आता जेवण करते. आणि मी स्वयंपाक कसा केला होता, पुरणाची पोळी आणि सारण, म्हणजे कोणी काही तिखट आहे, कोणी वेगवेगळं बोलते त्याला, आणि भात केला होता, पुरणाची पोळी केली. आता मी जेवायला लागली. वटपौर्णिमाची वडाची पूजा करून आल्याच्या नंतर जेवायला बसली, कारण उपवास होता. तुम्हाला तर माहिती आहे आज उपवास असतो म्हणून, त्यामुळे मी आता जेवायला बसले. तर सगळेजण जेवायला बरं का, पुरणाची पोळीचा बेत आहे आज. थकली अशी वडाला वेळे मारून नाही का? हो, थकलेलो आहे. मग मी तर थकलो होतो बाबा. आज सकाळपासून उपवास होता, साधं पाणी पण पिलं नव्हतं मी, काय सांगा. अरे बा, तुला उपवास होता पण तुझं पूजा होईपर्यंत मला जेवायला नाही भेटलं. हा मग खरंय काय असं? पण तू पूजाला गेली मी इकडे जेवण घेतलं बरं का किती भारी काम यायचं. कौरव थांबू, आता 2 वाजले होते ना. आता मी जेवण चाललंय माझं. गर्दी भरपूर असेल नाही? खूप गर्दी. वर्षभर त्या झाडाखाली कोण जाऊन पाहणार नाही आता. नाही, आजच जाते. हा बरोबर आहे. तू नाव घे ना मग एखादं नाव. एक नाव घ्यायचं. घे. तिथं ऐकायला यायचं होतं ना तुम्ही? नाही ना, आता ऐकतो ना घरामध्ये. हा घरात ऐकत जा. आमच्या सोबत चला म्हणलं तर आले का? घे, काय घास कमी होणार नाही. घे नाव, घे. पोटभर जेव आता, आपलाच दिवस आहे. आपल्या माझ्या पोटाला जेवढं लागतं का तेवढंच खाते मी. बर. हा पोटभर जेवणात, कारण आज उपवास असतो त्यामुळं जास्त जेवण जातच नसतं पहिले. बरं घेते आता. घे नाव, घे. महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून, नारायणरावांचं नाव घेते, तुमची मर्जी राखून. वा वा, खूप छान. बस भरला का पोट? तुझं पोट भरून घे आधी. हा तर मी पोट भर. जेव. यावर का सगळेजण जेवायला आपण. नमो नमो. मम्मी जेवण चालू आहे, तुझं झालं का? ठीक आहे. थकली तुझी मम्मी आता. 7 वेळे मोजून मारले असते ना. मारायचं काम म्हणजे कसं आहे, ते मोजायचं काम नसतं, ते बरोबर समजते किती मारते म्हणून, असं असतं ते. चालतो. पूजा करायला जरा उशीर झाला नाही का? 2 वाजले. कारण सगळ्या त्याच ओढाला येतात बाहेर. एकच ओढाला पुरं गाव लय मोठा आहे तो ओढा, त्यामुळे जरा पूजा करायला वेळच लागतो. ठीक आहे, घे जेवण करून घे. जेवते. साडी छान दिसायला लागली अंगावर. चांगली वाटायला लागली ना? वा वा. पण तुम्ही माणसाने ब्लाऊज असं काम घातलं, सांगू का? हे नाही का, हे हळद आहे आणि हे कुंकू आहे. हळद कुंकू आहे का? हा, चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा तसं काय घातलेलं आहे. बाबा, ते शिवलं नाही ते सांगत नाही का? अहो शिवलं नाही, त्याचा बिन आहे, पण ते झालं. पण जाऊ दे, हे कॉम्बिनेशन चांगलं झालं. हळद कुंकू हे चांगलं वाटायला झालं का? वा वा, खूप छान वाटायला लागलं. मग हे कुंकू पण आहे सोबत, आहे आणि हळद पण आहे. हो, आहे की नाही? मग ठीक. ठेवू का मग? माझ्या बांगड्या बघा. हो छान आहेत, बांगड्या बी छान आहेत. ठेवू का मग आता? माझा मेकअप पण कसा वाटला ना ते पण सांगा. वा वा, मेकअप बघून एकदा खूप छान मेकअप झाला. ओव्हर नाही झाला, काही नाही, पॉलिश झाला. मी माझे आता केस बांधून घेतले हो, पण ठीक आहे. ठेवू का मग आता? करा जेवण. मी जेवण करून घेतलं आता, तो एकटीच राहिली होती. माझं एकटीला जेवण नाही. तुम्हाला तर म्हणलं होतं थांबा म्हणून माझ्यासाठी. नाही, आजच्या दिवस तर थांबायचं. थांबलो मी भरपूर, पण आता तिकडेच बसले. अर्धा 1 घंटा झाला जवळपास मी वाट पाहून जेवलो बा. मग आता ते कसं असतं, पहिली पूजा करायची, मग फेरे मारायची, आणि मग 5 जण येईल ना मोठी भरायची, मग त्याच्यामुळे जास्त उशीर होत असतो. सगळ्या जणी 5 जणी तिला म्हणा लागते, तिला म्हणा लागते. मग त्या एकदा गोळा झाल्या सगळ्या जणी की मग सगळ्याला हळदी कुंकू लावा, मग ओटी भरा, मग समोरचे. ठीक आहे, असो. चला ठीक आहे, ठेवू का मग आता? ठीक आहे, बाय.